पंढरपूर आणि नदीकाठच्या गावातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सतर्कतेची बातमी। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय। उजनी आणि वीर धरणातून मिळून तब्बल 94,000 क्युसेक पाणी सध्या नदी पात्रात सोडलं जातंय। यामुळे पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा मोठी वाढ होणार आहे। उजनी धरण आता जवळपास पूर्ण भरलेलं असून धरणातील जिवंत पाणीसाठा 97.57% पोहोचला। दौंड इथून धरणात तब्बल 89,957 क्युसेकनं पाण्याची मोठी आवक होतीये। त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी प्रशासनाने आज सकाळी सांडव्यावरून 80,000 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेक असा एकूण 81,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू केला। गरजेनुसार यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सांडवा आणि अतिवाहकाद्वारे मिळून 14,789 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू ठेवण्यात आलाय। त्यामुळे उजनी आणि वीर या दोन्ही धरणांचे मिळून जवळपास 94,000 क्युसेक पाणी पंढरपूरच्या दिशेने झेपावत आहे। या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे। पाण्याची ही मोठी आवक पाहता प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना अत्यंत सतर्कतेचा इशारा दिलाय। कृपया कुणीही नदीपात्रात उतरण्याचं धाडस करू नये। नदीपात्राजवळ असलेलं शेतीचं साहित्य, मोटारी आणि जनावरं त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावीत। सकल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी आणि दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। वाढत्या पाणी पातळीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।